तुम्हाला माहिती आहे का, अशी एक शक्ती आहे जी वेळेसोबत तुमचे पैसे इतके वाढवू शकते की जसं एक छोटंसं बी पेरलं आणि त्याचं पुढे वडाचं झाड झालं. यामध्ये ना कुठली जादू आहे ना कुठला गुप्त मंत्र, फक्त योग्य समज आणि संयम लागतो. ही शक्ती म्हणजे कंपाऊंड इंटरेस्ट, चक्रवाढ व्याज. अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी याला जगाचं 8वं आश्चर्य म्हटलं होतं. ते असंही म्हणाले होते की जो याला समजतो तो यावर कमावतो आणि जो समजत नाही तो ते भरतो. आता विचार करा, जगातील महान वैज्ञानिकांपैकी एक व्यक्ती जर एवढं मोठं विधान करत असेल तर आपण याकडे दुर्लक्ष करू शकतो का? नाहीच. आणि हो, जर तुम्ही पहिल्यांदाच आमच्या चॅनेलवर आला असाल तर बुक्समच्या या जगात तुमचं मनापासून स्वागत आहे. इथे आम्ही फक्त पुस्तकं वाचत नाही तर ती जगतो. इथे प्रत्येक पान एक कथा सांगतं आणि प्रत्येक कथा आपल्याला स्वतःशी ओळख करून देते. म्हणून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, कारण दर आठवड्याला आम्ही अशीच पुस्तकं घेऊन येतो जी तुमचा विचार करण्याचा, समजून घेण्याचा आणि जगण्याचा दृष्टिकोन बदलतात. ही कथा सुरू होते दिल्लीमधल्या एका साध्या कॉलनीत राहणाऱ्या राहुल नावाच्या मुलापासून. राहुल काही फायनान्स एक्सपर्ट नव्हता. तो मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेला होता, जिथे पैशांची चणचण त्याने लहानपणापासून पाहिली होती. वडील दर महिन्याच्या 25 तारखेनंतर टेन्शनमध्ये असायचे, आई राशनच्या यादीतून वस्तू काढून टाकायची आणि राहुल मनात विचार करायचा, आपण कधी श्रीमंत होऊ शकतो का? एक दिवस त्याच्या आयुष्यात रिच डॅड पुअर डॅड ही पुस्तकं आली. त्यातून त्याला समजलं की पैसा कमावणं जितकं महत्त्वाचं आहे त्याहून जास्त महत्त्वाचं आहे पैसा वाढवायला शिकणं. याच शोधात तो एके दिवशी इंटरनेटवर फिरत असताना एका संकल्पनेवर आला, जिने त्याचा पूर्ण विचारच बदलून टाकला, कंपाऊंड इंटरेस्ट. त्याने एक उदाहरण वाचलं. जर तुम्ही दर महिन्याला फक्त 5,000 रुपये अशा ठिकाणी गुंतवले जिथे तुम्हाला वर्षाला 12% परतावा मिळतो, तर 30 वर्षांनंतर तुमच्याकडे साधारण 1.76 कोटी रुपये जमा होतील. आता लक्ष द्या, तुम्ही एकूण गुंतवले फक्त 18 लाख रुपये, बाकी सगळे पैसे आले ते व्याजावर मिळालेल्या व्याजातून. हीच आहे चक्रवाढ व्याजाची खरी ताकद. राहुलला हे समजलं, पण त्याचा पुढचा प्रश्न होता, इतका मोठा काळ वाट पाहणं सगळ्यांना जमेल का? आपण सगळेच लवकर श्रीमंत व्हायचं स्वप्न पाहतो, नाही का? याच ठिकाणी बहुतेक लोक अडकतात. ते कंपाऊंड इंटरेस्टचा खेळ नीट समजून न घेता मध्येच सोडून देतात, कारण सुरुवातीला याचा परिणाम हळू दिसतो. पण जेव्हा तो परिणाम दाखवतो तेव्हा अक्षरशः जमीन हादरवतो. राहुलने एक छोटा पण ठाम निर्णय घेतला. तो दर महिन्याला आपल्या पगाराचा 15% भाग SIP मध्ये गुंतवणार, काहीही झालं तरी. सुरुवातीला खूप कठीण गेलं. मित्र बाहेर फिरायला, पार्टीला जायचे आणि तो नकार द्यायचा. आईला सांगावं लागलं की आत्ता नवीन मोबाईल घेणं शक्य नाही. पण हळूहळू ही सवय बनली आणि त्याला जाणवू लागलं की तो काहीतरी वेगळं करत आहे. इथे कथेला एक रंजक वळण मिळतं. एक दिवस राहुलला ऑफिसमधून 25,000 रुपये बोनस मिळाला. मित्र म्हणाले, चला नवीन फोन घेऊ, शॉपिंग करू. पण राहुलने तो पैसा देखील आपल्या SIP मध्ये टाकला, कारण त्याला माहीत होतं की कंपाऊंड इंटरेस्टचं खरं जादू तेव्हाच सुरू होतं जेव्हा आपण एक रकमी रक्कम गुंतवून तिला वेळ देतो. जर तुम्हाला असं वाटत असेल की फक्त वाट पाहणंच सगळा धडा आहे, तर तसं नाही. खरा खेळ आहे वेळ आणि सातत्याचा. आइन्स्टाईन यांनी कंपाऊंड इंटरेस्टला आश्चर्य म्हटलं, कारण ते स्नोबॉलसारखं काम करतं. जितकं जास्त वेळ ते फिरत राहतं तितकं मोठं होत जातं. उदाहरणार्थ, 2 मित्र आहेत, अंकित आणि सौरभ. अंकितने वयाच्या 20व्या वर्षी दर महिन्याला 5,000 रुपये गुंतवण्याला सुरुवात केली आणि फक्त 10 वर्ष गुंतवणूक केली. सौरभने मात्र 30 वर्षांपर्यंत काहीच गुंतवणूक केली नाही, पण 30 ते 60 वयापर्यंत तो दर महिन्याला 5,000 रुपये गुंतवत राहिला. आता सांगा, 60व्या वर्षी कोणाकडे जास्त पैसा असेल? उत्तर धक्कादायक आहे, अंकितकडे, कारण त्याच्या पैशांना 30 वर्ष कंपाऊंड होण्याची संधी मिळाली. राहुललाही हेच समजलं. पैसा किती गुंतवला यापेक्षा कधी सुरू केलं हे जास्त महत्त्वाचं आहे. इथे आपण थोडा श्वास घेऊया, कारण आता कथा अशा टप्प्यावर येते जिथे राहुलला पहिला मोठा फायदा दिसायला लागतो. त्याचा आत्मविश्वास वाढतो, विचार बदलतो आणि कंपाऊंड इंटरेस्ट त्याला फक्त पैसे नाही तर स्वातंत्र्य आणि नियंत्रण देऊ लागतं. कधी तुम्ही असं स्वप्न पाहिलंय का की काहीही न करता दर महिन्याला पैसा येतोय? कोणतीही नोकरी नाही, बॉस नाही, फक्त तुमच्यासाठी पैसा काम करतोय. हे स्वप्न नाही. जर योग्य वेळी कंपाऊंड इंटरेस्ट समजलं तर हे वास्तव होऊ शकतं.
राहुलला जेव्हा पहिला रिटर्न दिसला तेव्हा त्याला विश्वासच बसला नाही. तो झोपलेला असला नाही, त्याच्या पैशांनी पैसा कमवला होता. त्याला कळून चुकलं, पैसा जर शहाणपणाने गुंतवला तर तो कष्ट नाही तर समज मागतो. एकदा एक श्रीमंत वृद्ध माणूस होता. एका तरुणाने त्याला विचारलं, तुमच्याकडे इतकी संपत्ती कशी आली? वृद्ध हसून म्हणाला, मी 25व्या वर्षी झाड लावलं आणि 60व्या वर्षी फळं खाल्ली. तो पुढे म्हणाला, दर महिन्याला थोडी थोडी गुंतवणूक केली आणि कंपाऊंड इंटरेस्टने 35 वर्ष माझ्यासाठी काम केलं. राहुलने एक्सेल शीट बनवून पुढील 30 वर्षांचं नियोजन केलं. त्याला दिसलं, आजपासून दर महिन्याला 5,000 रुपये गुंतवले आणि 12% परतावा मिळाला तर 30 वर्षात 1.76 कोटी रुपये होतील. पण जर 10 वर्ष उशिरा केला तर हीच रक्कम फक्त 57 लाख रुपयांपर्यंत येते. हाच फरक आहे. कंपाऊंड इंटरेस्ट वेळेचा गुलाम नाही, वेळ त्याचा साथीदार आहे. जितक्या लवकर सुरुवात तितका मोठा विजय. आणि मग ते पैसे अशा ठिकाणी गुंतवा जिथे वेळेसोबत ते वाढत जातील. S&P इंडेक्स फंड असो किंवा PPF, जे समजेल ते निवडा. सुरुवात लहान असू शकते, अगदी 500 रुपयांपासूनही, पण खरा चमत्कार सातत्यामुळे घडतो. आता थोडा थांबून विचार करा. जर आज तुम्ही सुरुवात केली नाही तर 10 वर्षांनी तुम्ही त्याच ठिकाणी असाल जिथे आज आहात. फक्त मनात एक खंत असेल, काश त्या दिवशी सुरुवात केली असती. राहुलची जिंदगी आता हळूहळू अशा मार्गावर चालली होती जिथे बहुतेक लोक जायला तर इच्छितात पण योग्य दिशा नसल्यामुळे भरकटतात. आता तो फक्त पैशांची मोजदाद करत नव्हता, तर प्रत्येक त्या निर्णयाचं महत्त्व समजून घेत होता, जो त्याच्या आर्थिक भविष्यासाठी निर्णायक ठरू शकतो. लहानपणी ज्यांनी आपल्या वडिलांना कर्जात बुडताना पाहिलं होतं, तोच राहुल आता असा एक सिस्टम तयार करत होता ज्यात पैसे त्याच्यासाठी काम करत होते. तो पैशांच्या मागे धावत नव्हता. पण आयुष्य इतकं सरळ कुठे असतं? एक दिवस त्याच्या कंपनीत अचानक डाऊनसायझिंग जाहीर झाली. अनेक लोकांना कामावरून काढण्यात आलं. ऑफिसमध्ये भीतीचं वातावरण होतं. काही लोकांनी नवीन कर्ज घेतलेली होती, EMIचं ओझं होतं, तर काहींची सेव्हिंग जवळजवळ शून्य होती. पण राहुल मात्र शांतपणे कॉफी पीत बसला होता. आजूबाजूच्या लोकांना आश्चर्य वाटलं. तुला भीती नाही वाटत का? राहुल फक्त हसून म्हणाला, नाही, कारण मी वेळेत तयारी केली आहे. त्याने 6 महिन्यांच्या खर्चाइतका इमर्जन्सी फंड तयार केला होता. SIP नियमित चालू होती आणि त्याने आपला साईड हसल देखील सुरू केला होता. पर्सनल फायनान्सवर ब्लॉग लिहिणं, जे कधी फक्त त्याचं छंद होतं, ते आता त्याचं पर्यायी उत्पन्न बनलं होतं. हीच आहे कंपाऊंड इंटरेस्टची खरी ताकद. ती फक्त पैशांपुरती मर्यादित राहत नाही, ती तुम्हाला स्वातंत्र्य देते, विचार करण्याचं, निवड करण्याचं आणि जगण्याचं. एक दिवस त्याच्या आईने विचारलं, इतकं कमावतोस मग खर्च का नाही करत? नवी गाडी घे, मोठं घर घे. राहुल म्हणाला, आई, मी दिखाव्यासाठी जगत नाही, मी त्या वेळेसाठी जगतोय जेव्हा पैशांमुळे मला कुठलाही तडजोड करावी लागणार नाही. या विचाराचं बीज कंपाऊंड इंटरेस्टने पेरलं होतं आणि आता ते बीज एक मजबूत झाड बनलं होतं. राहुलने हळूहळू आपल्या आजूबाजूच्या लोकांनाही जागरूक करायला सुरुवात केली. मित्रांना गुंतवणूक शिकवली, घरच्यांसाठी हेल्थ इन्शुरन्स घेतला, वडिलांसाठी रिटायरमेंट प्लॅन तयार केला. पण खरा बदल तेव्हा दिसला जेव्हा त्याचा एक मित्र, जो कायम खर्चात अडकलेला असायचा, एक दिवस येऊन म्हणाला, भाऊ, तुझ्या सांगण्यावरून मी फक्त 1000 रुपयांपासून सुरुवात केलीये. राहुलच्या चेहऱ्यावर स्मित हास्य आलं, कारण त्याला माहीत होतं, ही छोटी सुरुवात उद्या मोठा बदल घडवणार आहे. हा तोच परिणाम आहे जो कंपाऊंड इंटरेस्ट आपल्या आयुष्यावर करतो. सुरुवातीला त्याचा परिणाम अगदी नगण्य वाटतो, पण वेळ जसजसा जातो तो परिणाम एक्सपोनेन्शियल होतो. आता विचार करा, जर तुम्ही दररोज 100 रुपये वाचवले आणि ते 12% वार्षिक परताव्याने गुंतवले, तर 40 वर्षांनंतर तुमच्याकडे 1.5 कोटींपेक्षा जास्त रक्कम असेल. पण जर तुम्ही 10 वर्ष उशिरा केला तर तीच रक्कम फक्त 47 लाखांपर्यंतच राहील. म्हणजेच खरा चमत्कार वेळ करतो, पैसा फक्त माध्यम आहे. कंपाऊंड इंटरेस्ट आपल्याला शिकवतो की संपत्ती वेळ आणि संयमाने बनते, घाई आणि लोभाने नाही. आता राहुल फक्त पैसा जमा करत नव्हता, तो स्वतःवर, आपल्या निर्णयांवर आणि त्या विचारांवर विश्वास निर्माण करत होता जे फारच कमी लोकांना समजतात. इथेच या कथेची सर्वात महत्त्वाची शिकवण दडलेली आहे. जेव्हा तुम्ही कंपाऊंड इंटरेस्ट समजून घेता तेव्हा तुम्ही पैशांशी नाही तर वेळेशी मैत्री करायला शिकता. आणि वेळेशी मैत्री करणारे या जगात फारच कमी लोक असतात. विचार करा, जर एखाद्या आपत्तिकाळी क्षणी तुमच्याकडे ना कोणाचा आधार असेल, ना वेळेची मुभा असेल, तेव्हा तुम्हाला वाचवणार काय? पैसा नाही, पैशांची समज. आज तुम्ही घेतलेला एक छोटासा निर्णय उद्या काह्याचं आयुष्य वाचवू शकतो. राहुलची जिंदगी आता शांतपणे पुढे सरकत होती. SIP नियमित चालू होती, इमर्जन्सी फंड तयार होता आणि ब्लॉगिंगमुळे त्याला हळूहळू ओळख मिळाली होती. पण आयुष्य जेव्हा खूप स्थिर वाटू लागतं तेव्हाच काहीतरी घडतं जे आपल्याला मुळापासून हादरवून टाकतं.
एक संध्याकाळी राहुल लॅपटॉपवर पुढचा ब्लॉग लिहत असताना त्याच्या फोनवर कॉल आला. त्याच्या वडिलांना हार्ट अटॅक आला होता आणि त्यांना तात्काळ आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं होतं. हॉस्पिटलमध्ये पोहोचताच डॉक्टरांनी उपचारांचा खर्च सांगितला. ते ऐकून त्याचे मामा डोकं धरून बसले. खर्च लाखांमध्ये होता. राहुलने एक क्षणही न दवडता कार्ड काढलं आणि पूर्ण पेमेंट केलं. ना कर्ज, ना काळजी, ना कोणालाही फोन. वडील आयसीयूमध्ये होते, पण राहुलच्या डोळ्यात एक वेगळीच ताकद होती. कारण त्याने वर्षांपूर्वीच कॅशलेस सुविधेसह एक कॉम्प्रिहेन्सिव्ह हेल्थ इन्शुरन्स घेतला होता. उरलेली रक्कम इमर्जन्सी फंडनी सांभाळली. मामा म्हणाले, "इतकी मोठी रक्कम कुठून आणलीस?" राहुल फक्त म्हणाला, "हे त्या पैशांचं कमाल आहे जी दिसत नाहीत पण गरजेच्या वेळी कामी येतात." तेव्हाच त्याला पहिल्यांदा जाणवलं की कंपाऊंड इंटरेस्ट फक्त पैसा कमावण्याची पद्धत नाही, ती एक विचारसरणी आहे, भविष्यातील चिंतेला आजच्या तयारीत बदलण्याची. वडिलांची प्रकृती हळूहळू सुधारत होती. आठवड्यानंतर जेव्हा त्यांना सुट्टी मिळाली तेव्हा त्यांच्या डोळ्यात वेगळीच चमक होती. आता ते राहुलकडे फक्त मुलगा म्हणून नाही, तर एक मजबूत व्यक्ती म्हणून पाहत होते. या घटनेने राहुलला पुन्हा एक खोल शिकवण दिली. कंपाऊंड इंटरेस्ट फक्त फायनान्समध्ये नाही, तर नात्यांमध्येही असतो. वर्षानुवर्ष आपण जो विश्वास, जी तयारी करतो, ती एका क्षणात फळ देऊन जाते, बिनधास्त, बिन दिखाव्याने. आता राहुलचं लक्ष फक्त वेल्थवर नव्हतं, तर व्हॅल्यूवर होतं. त्याने आपल्या ब्लॉग लाईक स्टोरी सिरीजमध्ये बदललं, रिअल मनी स्टोरीज. तो स्वतःचे अनुभव शेअर करू लागला आणि प्रत्येक पोस्टमध्ये हेच सांगू लागला की गुंतवणूक म्हणजे फक्त ग्राफ आणि नंबर नाही, तर आयुष्याचं संरक्षण कवच आहे. हळूहळू लोक त्याला ओळखू लागले. इन्व्हेस्टमेंट फोरम्सवर त्याचे पोस्ट शेअर होऊ लागले. त्याला यूट्यूब चॅनल सुरू करण्याचे ऑफरही येऊ लागले आणि तिथेही तो तेच बोलत राहिला, सोपं, खरं आणि प्रभावी. एक दिवस त्याचा जुना मित्र म्हणाला, "भाऊ, तू तर श्रीमंत झालास." राहुल हसून म्हणाला, "नाही, मी फक्त वेळेशी मैत्री करायला शिकलो." खरं तर राहुलची कथा आपल्या सगळ्यांचीच कथा बनू शकते. अट फक्त एकच, कंपाऊंड इंटरेस्ट फक्त पुस्तकात न ठेवता तो आपल्या आयुष्यात उतरवायचा. प्रत्येक रुपयाची किंमत समजून घ्या, घाईऐवजी संयम ठेवा आणि वेळेला तुमचा सर्वात मोठा मित्र बनवा. कारण जेव्हा तुम्ही रोज थोडे थोडे पावलं योग्य दिशेने टाकता, तेव्हा वेळ तुमच्यासाठी असा महाल उभारतो ज्याची पायाभरणी तुम्ही आज केलेली असते आणि तुम्हाला ते कळतही नाही. कधी तुम्ही विचार केलाय का की दर महिन्याला थोडे पैसे वाचवण्यासारखी एक साधी सवय पुढील वर्षात तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकते? कोणत्याही जादूशिवाय, फक्त वेळ आणि समज यांच्या जोरावर. पुढची कथा तुम्हाला हे पटवून देईल की चमत्कार कसे हळूहळू घडतात. राहुलच्या आयुष्यात आता प्रत्येक दिवस आधीपेक्षा जास्त स्थिर आणि चांगला होत चालला होता. आता राहुलचे ब्लॉग वाचले जाऊ लागले होते. काही इन्व्हेस्टमेंट प्लॅटफॉर्म्स त्याला स्पॉन्सरशिपची ऑफरही देऊ लागले होते. पण या सगळ्यात राहुलच्या मनात एक प्रश्न सतत घोळत होता, कंपाऊंड इंटरेस्ट सगळ्यांनाच समजू शकतो का? की तो फक्त माझ्यासारख्या नशीबवान लोकांसाठी आहे? याच विचारातून राहुलने आपली पुढची कथा लिहिली. ही कथा होती त्याच्या कॉलेजमधल्या एका मित्राची, अंशुलची. अंशुल हुशार होता, स्मार्ट होता, पण तो कायम म्हणायचा, "अरे यार, आता कमावतोच किती आहे? बचत आणि गुंतवणूक हे सगळं फक्त श्रीमंत लोकांचं काम आहे." कॉलेज संपल्यानंतर काही वर्षांनी राहुलने अंशुलशी संपर्क साधला. तेव्हा त्याला कळलं की अंशुल अजूनही पेचेक टू पेचेक आयुष्य जगत होता. EMI होती, क्रेडिट कार्डचं कर्ज होतं आणि महिन्याची 28 तारीख म्हणजे त्याच्यासाठी तणावाचं दुसरं नाव झालं होतं. राहुल त्याला म्हणाला, "भाऊ, मी तुला कुठली स्कीम विकायला आलो नाही. मी एवढंच सांगतोय की तू दर आठवड्याला जे 500 ते 1000 रुपये बाहेर खाण्यावर, मूव्हीवर किंवा नको त्या शॉपिंगवर खर्च करतोस, तेच पैसे जर तू म्युच्युअल फंडात गुंतवलेस तर 10 वर्षांनी तुलाच तुझ्या जुन्या निर्णयांचा अभिमान वाटेल." अंशुल हसून म्हणाला, "इतक्या थोड्या पैशांनी काय होणार आहे?" राहुलने स्मित हास्य करत ते कंपाऊंड इंटरेस्टचं ते प्रसिद्ध उदाहरण सांगितलं. समजा आज कोणी तुला 1 कोटी रुपये देतो किंवा 1 पैसा देतो जो पुढचे 30 दिवस रोज दुप्पट होत जातो, तर तू काय निवडशील? अंशुल म्हणाला, 1 कोटीच घेईन. तेव्हा राहुलने त्याला सांगितलं, जर तू 1 पैशापासून सुरुवात केलीस आणि तो पैसा 30 दिवस रोज दुप्पट होत गेला, तर 30व्या दिवशी ती रक्कम 5 कोटींपेक्षाही जास्त होईल. अंशुलला धक्का बसला. आणि हे सगळं यासाठी घडतं कारण कंपाऊंड इंटरेस्टची ताकद सुरुवातीला फार हळू दिसते, पण वेळ जसा जातो तीच ताकद आग बनते.
फरक इतकाच असतो, सुरुवात करावी लागते आणि टिकून राहावं लागतं. यावेळी अंशुलने ही गोष्ट गंभीरपणे घेतली. त्याने दर महिन्याला फक्त 1500 रुपयांपासून एक SIP सुरू केली. राहुलने त्याला एका ॲपमध्ये फ्युचर बाय फंड असा टार्गेट सेट करायला सांगितलं, जेणेकरून गुंतवणूक फक्त पैशांची न वाटता एखाद्या स्वप्नाशी जोडलेली वाटेल. 6 महिन्यानंतर अंशुलने स्वतः राहुलला फोन केला. भाऊ, पहिल्यांदा माझी सेव्हिंग 10,000 पार झालीये. असं वाटतंय की आता आयुष्याची स्टिअरिंग माझ्या हातात आलंय. राहुल काहीच बोलला नाही, फक्त हसला. त्या दिवशी राहुलला उमगलं. कंपाऊंड इंटरेस्ट फक्त पैसा वाढवत नाही, तो माणसाचा आत्मसन्मानही परत देतो. त्याच दिवशी राहुलने ब्लॉगवर एक नवी पोस्ट लिहिली, कंपाऊंड इंटरेस्ट, आत्मनिर्भरतेचं विज्ञान. त्यात त्याने लिहिलं, आज प्रत्येक तरुण जो आपल्या भविष्यासाठी चिंतेत आहे, त्याच्याकडे एक अद्भुत शस्त्र आहे. एक अशी प्रणाली जी हळूहळू पण ठामपणे त्याला आर्थिक स्वातंत्र्याकडे घेऊन जाऊ शकते. अट फक्त एवढीच, सुरुवात करा आणि विश्वास ठेवा. इथूनच राहुलच्या ब्लॉगची टोन बदलली. तो आता फक्त पैशांबद्दल बोलत नव्हता, तो विचारांबद्दल, संयमाबद्दल आणि त्या छोट्या ठिणगीबद्दल बोलत होता, जी वेळेसोबत एक मोठी आग बनते. त्याच्या प्रत्येक लेखात तो एक वाक्य हमखास लिहायचा, कंपाऊंड इंटरेस्ट समजून घ्यायचा असेल तर तो एक्सेल शीटमध्ये शोभू नका, तो तुमच्या आयुष्यात शोधा. या ब्लॉगनंतर एका 22 वर्षांच्या मुलाचा त्याला मेल आला, सर, तुम्ही माझं आयुष्य बदललं. आज मी माझी पहिली SIP सुरू केली आहे आणि आता मला वाटतंय की मीही स्वतःच्या जोरावर काहीतरी मोठं करू शकतो. राहुलला माहीत होतं, हे बदल छोटे आहेत, पण हेच छोटे बदल वेळेसोबत फार मोठा फरक घडवतात. जसं एक बीज वर्षानुवर्षांनी एक विशाल झाड बनतं आणि ज्याच्या सावलीत अनेक आयुष्य विसावतात. रवी आता दर महिन्याच्या सुरुवातीला आपल्या बँक अकाउंटमधून एक छोटासा हिस्सा आपल्या लाँग टर्म सेव्हिंग फंडात टाकू लागला होता. फक्त 1000 रुपये. त्याच्यासाठी फार मोठी रक्कम नव्हती, पण त्याने स्वतःला समजावलं, खरा फरक वेळ आणि सातत्याने पडतो. सुरुवातीला त्यालाही शंका वाटायची, इतका थोडासा पैसा खरंच एवढा मोठा बदल घडवू शकेल का? पण त्याने हार मानली नाही. त्याने आपल्या जुन्या सवयी हळूहळू बदलल्या. पूर्वी काही नवीन घ्यायचं ठरवलं की लगेच घ्यायचा. आता तो थांबून विचार करायचा, हा खर्च माझा आयुष्य चांगलं करणार आहे की फक्त क्षणिक सुख देणार आहे? हळूहळू रवीची विचारसरणी बदलत होती. त्याचे मित्र अजूनही महागडे कपडे, पार्ट्या यावर पैसे उधळत होते. त्यांना रवी समजत नव्हता, पण रवीसाठी हे आता एक मिशन बनलं होतं, आर्थिक स्वातंत्र्याकडे जाण्याचं. एक दिवस त्याचा जुना कॉलेज मित्र अर्जुन त्याला भेटला. अर्जुन कायम मोठ्या मोठ्या गप्पा मारणारा, महागड्या पार्ट्यां फिरणारा, सोशल मीडियावर लाईफस्टाईल दाखवणारा होता. रवीला पाहून तो म्हणाला, भाऊ, तू तर पूर्ण बदललास, जरा आयुष्य एन्जॉयही कर. रवी हसून म्हणाला, अर्जुन, मला आयुष्य एन्जॉय करायचं आहे, पण विचारपूर्वक. मी आजसाठीही जगतोय आणि उद्यासाठीही. अर्जुनला हे थोडं विचित्र वाटलं, पण त्याने फारसं लक्ष दिलं नाही. नंतर त्याने विचारलं, तू पैसा कसा सांभाळतोस? माझा पगार चांगला आहे, पण महिना अखेरीच अडचणच येते. रवी म्हणाला, ही गोष्ट मला पण कधी समजत नव्हती, पण नंतर एक गोष्ट कळली. पैसा कमवणं महत्त्वाचं आहेच, पण त्याहून महत्त्वाचं आहे पैसा वाढवायला शिकणं. आणि त्याचं सगळ्यात मोठं हत्यार म्हणजे कंपाऊंड इंटरेस्ट. अर्जुन आश्चर्याने म्हणाला, कंपाऊंड इंटरेस्ट? ते काय असतं? रवीने त्याला समजावलं, कसं दर महिन्याला थोडी थोडी बचत करून आणि वेळ देऊन गुंतवणूक केली तर पैसा आपोआप वाढतो. कसं 1000 रुपयांची गुंतवणूक योग्य दिशेने आणि वेळेसोबत लाखांमध्ये बदलू शकते. अर्जुनच्या डोळ्यात चमक आली. त्याला जाणवलं, पैसा जर शहाणपणाने वापरला तर तो आपल्यासाठी काम करू शकतो. रवी म्हणाला, चल, तुला एक छोटं काम देतो. पुढील 1 वर्षात दर महिन्याला फक्त 2000 रुपये बाजूला ठेव. वर्षाअखेरीस काय होतं ते पाहू. अर्जुन थोडा उत्साहित झाला. रवीला माहीत होतं, सुरुवात कठीण असते, पण हाच छोटा टप्पा मोठा बदल घडवतो. आता रवीसाठी कंपाऊंड इंटरेस्ट फक्त एक आर्थिक शब्द राहिला नव्हता, तो त्याच्या आयुष्याचा भाग बनला होता. त्याला उमगलं होतं, योग्य विचार आणि संयमाशिवाय खरी यशस्वीता मिळत नाही. पैसे क्षणार्धात कसे वाढू शकतात हे समजून घेणं तुमच्यासाठी फार गरजेचं आहे. जर तुम्हाला वाटत असेल की मोठी गुंतवणूक किंवा एखादा चमत्कारी उपाय लागतो, तर थांबा, कारण खरा जादू लहान लहान पावलांत लपलेला आहे. रवीलाही सुरुवातीला वाटायचं की कंपाऊंड इंटरेस्ट फक्त श्रीमंत लोकांसाठी आहे, पण जसं जसं त्याने ते समजून घेतलं तसं कळलं की खरी ताकद वेळ आणि संयमात आहे. त्याला तो दिवस आठवला जेव्हा त्याने पहिल्यांदा गुंतवणूक केली होती, फक्त 1000 रुपये. तेव्हा त्याला कल्पनाही नव्हती की ही रक्कम एक दिवस एवढी मोठी बनेल.
महिन्यानंतर महिना तो ही छोटी गुंतवणूक करत राहिला आणि प्रत्येक वेळी वाटायचं की आत्ता काहीच घडलं नाही. पण एक दिवस हीच गुंतवणूक त्याचं आयुष्य बदलणार होती. त्याला आपल्या आजोबांची गोष्ट आठवली. ते म्हणायचे, बेटा, पैसा तो नाही जो तुझ्या हातात असतो, तर तो असतो जो तुझ्यासाठी काम करतो. ही गोष्ट रवीच्या मनावर खोल कोरली गेली. त्याला उमगलं, पैसा फक्त वाचवायचा नाही तर वाढवायलाही शिकायचा आहे. रवीने वाचलं होतं, जर तुम्ही दरवर्षी 7% दराने गुंतवणूक केली तर तुमचा पैसा दरवर्षी वाढत जातो. सुरुवातीला थोडासा, मग वेगाने, आणि ही वाढ फक्त मूळ गुंतवणुकीवर नाही तर वाढलेल्या रकमेवरही होते.